Good morning, student. How are you? I hope you all are fine. Okay, सगळे मस्त मजेत आहात ना? ठीक आहे. Our next topic is find the difference. Our next topic is find the difference. Okay. I draw here some flowers for you. Okay. You like my drawing? Like these flowers? Okay. I hope you like my drawing. Okay. Now our chapter name is find the difference. First I tell you difference means फरक. First I tell you what is meant by difference. Okay. Okay. D-I-F-F-E-R-E-N-C-E. Okay. D-I-F-F-E-R-E-N-C-E. डिफरन्स म्हणजे फरक. ओके. फरक इन मराठी त्याला काय म्हणतात? फरक. डिफरन्स म्हणजे फरक किंवा वेगळेपण. है की नाही? वेगळं काय असेल तर आपण काय म्हणतो? त्याला डिफरन्स म्हणतो. ठीक आहे. नाव आय शो यू युअर टेक्स्ट बुक. ओके. पेज नंबर 6. नाव लुक इन युअर टेक्स्ट बुक, page number 6. Okay, there are two pictures. Okay, there are two pictures in your textbook, and here are some instructions for you. Okay, observe both the pictures given below. OBSERVE, observe. OBSERVE, observe both. BOTH, both the pictures given बिलो. म्हणजे काय? खाली दोन चित्र दिलेली आहेत ती ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करायचं म्हणजे काय? व्यवस्थित बघायचं, निरीक्षण करायचं. ऑब्झर्व म्हणजे निरीक्षण करणे. ठीक आहे. ऑब्झर्व बोथ द पिक्चर्स गिवन बिलो. बोथ म्हणजे दोन्ही. ठीक आहे. हे दोन्ही जे पिक्चर्स दिल्यात ते तुम्ही काय करायचे? ऑब्झर्व करायचे, म्हणजे निरीक्षण करायचे, व्यवस्थित पाहायचे. ठीक आहे. आणि काय करायचंय त्यानंतर? ऑब्झर्व केल्यानंतर काय करायचंय? देयर इज इन्स्ट्रक्शन. ओके. फाइंड आउट अँड टेल द डिफरन्स बिटवीन देम. ओके. फाइंड आउट म्हणजे शोधणे. फाइंड करणे. फाइंड म्हणजे शोधणे. फाइंड आउट अँड टेल म्हणजे सांगा. TELL, टेल म्हणजे काय? सांगा. व्हॉट यू हॅव टू टेल? द डिफरन्स बिटवीन देम. डिफरन्स म्हणजे फरक. आलं का लक्षात? आता मी काय सांगते बघा. काय इन्स्ट्रक्शन दिल्या? ऑब्झर्व बोथ द पिक्चर्स गिवन बिलो. आधी ही दोन चित्र तुम्हाला दिलेत की नाही बुकमध्ये, ती आधी व्यवस्थित बघा तुम्ही, त्याचं निरीक्षण करा. त्यानंतर काय करायचंय? फाइंड आउट अँड टेल द डिफरन्स बिटवीन देम. त्यानंतर तुम्ही त्यातला फरक ओळखायचाय किंवा शोधायचाय. फरक त्या दोन चित्रामध्ये काय फरक आहे, काय वेगळेपण आहे ते तुम्ही शोधायचंय आणि नंतर ते सांगायचंय. आता कुणाला सांगणार हे? तुमच्या घरी पॅरेंट्स आहेत की नाही? पॅरेंट्सना, तुमच्या मम्मीला ह्यातला डिफरन्स तुम्ही सांगायचंय. ठीक आहे. आधी मी तुम्हाला हे सांगणार आहे डिफरन्स. त्यानंतर तुम्ही हे काय करायचंय? घरी ट्राय करायचं. ठीक आहे. ऑब्झर्व बोथ द पिक्चर्स गिवन बिलो अँड फाइंड आउट द डिफरन्स. ठीक आहे. आता बघा. What you see in this picture? What you see in this both picture? तुम्हाला काय दिसतंय या दोन्ही चित्रामध्ये? ओके. There is a ground. Okay, there is a ground in both picture. ओके. ते ग्राउंड आहे नाही, किंवा एक रिकामी अशी जमीन आहे. ठीक आहे. फ्लोर आहे किंवा आपण त्याला ग्राउंड म्हणूया. ओके. नाव ऑन दिस ग्राउंड देर आर वन बॉय and one girl. Okay, there is one boy and one girl. एक मुलगा आणि एक मुलगी आहे की नाही? दोन्ही चित्रामध्ये बघा. इथं पण मुलगा आणि मुलगी आहे, इथं सुद्धा एक मुलगा आणि मुलगी आहे. ते काय करतात रे? दे आर प्लेइंग बॉल. ओके. दे आर प्लेइंग विथ बॉल. इथं बॉल आहे की नाही? इथं सुद्धा बॉल आहे. दे आर प्लेइंग विथ बॉल. ते काय करतायत? त्या फुटबॉल बरोबर
खेळतायत होय की नाही. दे आर प्लेइंग विथ बॉल. नाव देअर आर बटरफ्लाय. ओके, देर इज अ बटरफ्लाय. ओके, देर आर बटरफ्लायज ऑल्सो. नाव देअर आर सम बर्ड्स. आहेत का, दिसत आहेत का? एव्हरीवन कॅन सी द बर्ड्स. हो आहेत. देर आर सम बर्ड्स अँड देर आर फ्लावर्स ऑल्सो. In this picture there is a flower and also there are some grass. ओके, इथं काय आहे? ग्रास. ग्रास म्हणजे गवत. या पिक्चर मध्ये गवत सुद्धा दिसतंय बघा तुम्हाला. ठीक आहे, म्हणजे काय काय दिसतं इन दिस पिक्चर. वी हॅव सीन अ बॉय, ए गर्ल, बॉल, बटरफ्लाय, सम बर्ड्स, फ्लावर and grass. Okay, and there is a ground also. There is a ground also, and the boy and the girls are playing with ball. होय की नाही? आलं लक्षात? चित्रात काय काय हे ऑब्झर्व केलं आपण आधी, होय की नाही? आधी आपण या चित्रात काय काय हे नीट ऑब्झर्व केलेलं आहे. आता आपल्याला हे दोन्ही पिक्चर सेम दिसतात, होय की नाही? सेमच दिसतात की नाही? पण सेम जरी दिसत असली, देअर आर लिटल डिफरन्स बिटवीन देम. ओके, देर आर लिटल डिफरन्स बिटवीन देम. तिथं थोडस छोटं छोटं काय आहे, फरक आहे दोन्ही चित्रांमध्ये. आता तो फरक काय ते आपल्याला काय करायचं आहे? वी शुड फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन देम. ओके, वी शुड फाइंड आउट द डिफरन्स बिटवीन देम. आपल्याला काय करायचं आहे? त्याच्यामधला फरक ओळखायचा आहे, पण नाही शोधून काढायचंय त्या दोन चित्रांमध्ये काय फरक आहे ते. ओके, नाव लेट्स स्टार्ट. फाइंड आउट द डिफरन्स. आपण काय करूया आता? ह्या दोन्ही पिक्चर मधला फरक शोधूया. ओके, नाव इन फर्स्ट पिक्चर द बॉय इज इन फ्रंट ऑफ द गर्ल. ओके, द बॉय इज इन फ्रंट ऑफ गर्ल अँड इन नेक्स्ट पिक्चर द गर्ल इज इन फ्रंट ऑफ बॉय. आहे की नाही? बघा इथं पहिल्या पिक्चर मध्ये काय आहे? The first difference is, okay, the first major difference is the boy is in front of girl in first picture, and in second picture the girl is in front of boy. बघा पहिल्या पिक्चर मध्ये हा मुलगा पुढे आहे ह्या मुलगीच्या, आहे की नाही? आणि दुसऱ्या पिक्चर मध्ये काय रे? मुलगी मुलाच्या पुढे आहे की नाही? दिस इज द फर्स्ट डिफरन्स. नाव इन फर्स्ट पिक्चर द बॉल इज बिग. द बॉल इज big. आहे की नाही? The ball is big. And in next picture or in second picture the ball is small. Okay, there is a black and white ball. आहे की नाही? काळा पांढरा बॉल आहे दोन्ही पिक्चर मध्ये. पण in first picture the ball is big and in second picture the ball is small. Okay, now also in first picture and in second picture there are two butterflies. Okay, butterflies. The butterfly have which color? The butterfly is pink in color and it is also very beautiful. है की नाही? बटरफ्लाय सुंदर आहे की नाही? या पिक्चर मधलं पिंक कलरचं आहे, गुलाबी रंगाचं सुंदर बटरफ्लाय आहे की नाही पिक्चर मध्ये? The butterfly is pink in color and it is very beautiful. But in first picture butterfly is above the ground. Okay, the butterfly is above the ground, and in next picture or in second picture butterfly is on the ground or below. right? Below the ground, not below the ground but below. बटरफ्लाय काय थोडस खाली आहे, ग्राउंड वरती आहे, ऑन द ग्राउंड आहे, हे नाही पण खाली आहे. आणि इथं पहिल्या पिक्चर मध्ये बटरफ्लाय काय आहे, वर आहे, फ्लाय करायला लागले म्हणजे उडायला लागले, वरती उडायला लागले. आणि इथं काय आहे, ऑन द ग्राउंड आहे म्हणजे खाली आहे, ग्राउंड वरती त्या जमिनीवरती खाली बसलेलं आहे हे बटरफ्लाय. आणि इथं काय आहे, वरती आहे की नाही, आलं लक्षात, हा फरक आहे. त्यानंतर there is a one flower. Okay, in first picture there is a one flower and there is no any flower in second picture. तुम्हाला सेकंड पिक्चर मध्ये कुठं फ्लावर दिसतंय का, नाही दिसत. there is one flower in first picture and there is no any flower in second picture. ओके, इथं फूल आहे आणि ह्या पिक्चर मध्ये फूल
नाही, कुठेच नाहीये फूल. त्यानंतर बघा, now in first picture there are two birds. They are flying. Okay, the birds are flying. In first picture there are two birds and birds are flying. इथं दोन पक्षी आहेत पहिल्या चित्रात, आहे की ते उडायला लागले. In next picture also or in second picture also the birds are flying. दुसऱ्या पिक्चर मध्ये पण बर्ड्स काय करायला लागलेत, उडायला लागल्यात, फ्लाइंग करायला लागल्यात. बट देर आर फोर बर्ड्स. देर आर फोर बर्ड्स अँड इन फर्स्ट पिक्चर देर आर ओनली टू बर्ड्स. नाही, पहिल्या पिक्चर मध्ये किती बर्ड्स आहेत, टू. अँड नेक्स्ट पिक्चर मध्ये किती बर्ड्स आहेत, फोर बर्ड्स आहेत. आलं लक्षात. इज देर मिस एनी डिफरन्स? इज देर मिस एनी डिफरन्स? ह्यातला कुठला डिफरन्स राहिलाय का सांगायचं. आणि बघा तुम्हाला दिसतंय का. ओके, द ग्रास इज स्मॉल हिअर. ओके, इन दिस पिक्चर द ग्रास इज स्मॉल अँड इन दिस पिक्चर द ग्रास इज बिग. ओके, नाव ऑल डिफरन्सेस आर ओव्हर. झाले, सगळे डिफरन्सेस फाइंड आउट करून झाले. ठीक आहे, मी परत एकदा डिफरन्स रिपीट करते. इन फर्स्ट पिक्चर बॉय इज इन फ्रंट of girl. Okay, and in next picture the girl is in front of boy. Okay, or in first picture the girl is behind the boy. Okay, and in next picture the boy is behind the girl. होय की नाही. बॉय काय आहे, गर्लच्या त्या मागे आहे. पहिल्या पिक्चर मध्ये गर्ल बॉयच्या मागे, बिहाइंडला आहे. ओके, इन फर्स्ट पिक्चर देर इज अ बॉल इज बिग अँड इन सेकंड पिक्चर बॉल इज स्मॉल. In first picture the butterfly is above and in next picture butterfly is below at ground level. Ground level आहे butterfly. आणि ह्या चित्रात काय, बटरफ्लाय उडायला लागले वरती. Now here is one flower and in second picture there is no flower. Here is one flower and in next picture there is a no flower. Okay. In first picture there are two birds. They are flying. There are two flying birds. Okay. And in next picture or in second picture there are four flying birds. Okay. There are four birds. Okay. This is a difference between these two pictures. Okay. Are you get it? Okay. Are you understanding what is mean by difference? And we are find out the difference between these two pictures. Okay, now difference means फरक. आणि आपण तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जे पिक्चर दिलंय त्यामधले तुम्ही काय केलेले आहेत, फरक सगळे फाइंड आउट केलेले आहेत. ठीक आहे, यू हॅव टू रिवाइज इट इन युअर होम. ओके, यू हॅव टू रिवाइज दिस वर्क इन युअर होम. You can take the help of your parents. Okay, you can take the help of your parents. हे काय करायचं, ह्याची तुम्ही ह्या वर्कची किंवा ह्या कामाची उजळणी तुम्ही काय करायचे, घरात करायचे. आणि तुम्ही तुमच्या पॅरेंट्सची ह्याच्यासाठी मदत घेऊ शकताय. ठीक आहे. नाव वी फिनिश द चॅप्टर फाइंड द डिफरन्स. नाव आय स्टॉप हिअर अँड सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ. ओके, बाय.